दरम्यान नाणेफेक गोलंदाज वसीम शेख आणि रमाकांत ठाकूर. या स्पर्धेचा आजचा पहिला सेमीफायनलचा सामना रंगतो शिव आणि सावंतवाडी विरुद्ध कुडाळ तालुक्यातील एक मातब्बर संघ गुरुकुल बॉईज. निश्चितच आटकाटीचा असा सामना होईल. दोन्ही संघ तगडे आहेत, एकमेकांच्या समोर बऱ्याच वेळा आहेत. खास करून गुरुकुल बॉईज संघ ज्याने अतिशय सगळी कामगिरी केली आणि या स्पर्धेतील सगळ्यात मोठा उलटफेर या संघाने नोंद केला. निश्चितच बघायला एक अनुभवी संघ आहे हा गुरुकुल आणि समोरचा जो शिवभावनी सावंतवाडी संघ आहे तोही खूप नवखे खेळाडू पण वसीम शेख याच्या मार्गदर्शनाने खेळलेला हा शिवभावनी सावंतवाडी संघ नौका असला तरी वसीमकडे खूप अनुभव आहे आणि त्याच्यासमोर असलेला गुरुकुल संघ एक सांघिक गेम खेळण्याचा एक वैशिष्ट्य आहे. उत्कृष्ट कराई बघतो आहे का निश्चितच हा जो पहिला सेमीफायनलचा सामना आहे तो आपल्याला निश्चितच आटकाटीचा पाहायला मिळण्यात काही शंका नाही. त्याच्याबरोबर तिथं रोमरचा सामना पाहायला मिळेल. अभिजित गोसावी उजवा कोपरारक्षक नंबर 13 आणि डावा कोपरारक्षक रमाकांत या दोन खेळाडूंनी कित्येक सामने आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर गुरुकुल संघाला जिंकून दिले. परंतु एक खास वैशिष्ट्य या संघाचं सांगायचं म्हणजे आज संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं क्षेत्ररक्षण पकड ही फार चांगली झाली. परंतु तेवढंच आज चढाईमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गौरव असेल, सुमित गावडे असेल, 11 नंबरचा जर्सी घातलेला गौरव गावकर यांनी मागच्यामध्ये सामनाही ठरलेला होता आणि आपल्या चढाईच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवून दिलेला होता. 16 सारख्या मातब्बर संघाला नमूद हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. गौरव गावकरचं वैशिष्ट्य आहे जसा तो सिंधुदुर्गात खेळला तसा तो रायगड ठाणेपर्यंत कबड्डी खेळला आणि अभिमान आहे आपल्याला सर्वांना. सिंधुदुर्गाचा सुपुत्र, कुडाळचा सुपुत्र यापर्यंत जाऊन खेळला ही एक्सपेक्ट यशस्वी झालेलं आहे. तरी रेडरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. जवळपास हवेत 6 फूट उंच त्याची उंच उडी आपण पाहिली. तो पुन्हा एकदा गौरव स्क्रीनवर येतो. एक गुणवान खेळाडू गुरुकुल बॉईजचा रनिंग हँडटेकसाठी जो माहीर मानला जातो गौरव स्क्रीनवर सगळं बाजूला ते पाहू शकतो. सगळी मागाशी म्हटलं दरम्यान एक पुन्हा नावाला सदस्य चढाई करतो गौरव गायकर आणि 2 जीत घेऊन आपल्या संघामध्ये परततो. आता ह्या तकनीकमध्ये आपण पाहिलं की एक अनुभवी खेळाडू वसीम शेख 5व्या टर्नला गेलेला होता आणि काहीसं त्यांचं क्षेत्र त्याची जी पकड आहे ती थोडीशी आपल्याला लूज पाहायला मिळाली आणि गौरव गावकर 2 गुण घेऊन आपल्या संघाला एक दशक आघाडीच्या दिशेने चालताना दिसत आहे. मयूरचा रनिंग हँडटॅग अतिशय सुंदर आणि मयूरने आज सुरेख कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक सामने गणित त्याच्या कामगिरीचा आलेख वरचढ होतोय. मयूरच्या चढाईला उत्तर म्हणून पुन्हा एकदा गौरव स्क्रीनवर. 5 खेळाडू बोनस ऑफ आणि त्यामुळे खूप खोलवर चढाई न्यावी लागेल. दरम्यान आजच्या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलसाठी मी पहिला पुकार देतो. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल यजमान लक्ष्मीनारायण वालावल विरुद्ध पंचक्रोशी सोडा. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार. पंचक्रोशी सोडा वर्सेस लक्ष्मीनारायण वालावल फर्स्ट कॉल. दुसरा सेमीफायनल बघून बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की लक्ष्मीनारायण वालावल संघाची स्पर्धा आहे आणि मग वालावल संघ खोंडा पंचक्रोशी संघाबरोबर कसा खेळतोय. पण हे वैशिष्ट्य आहे आपल्या वालावल संघाचं. चांगल्या संघाबरोबरच खेळावं. कोणताही ड्रॉ आपल्या संघाला अनुकूल राहू नये याची सर्व जबाबदारी वालावल संघाने स्पर्धेच्या आयोजनात घेतली आणि खरोखरच वालावल संघाचं कौतुक आहे. आणि प्रीतम मागच्या काही स्पर्धेत मी बघतोय वालावल संघाचं कौतुक खरोखरच करावं असं वाटतंय मनापासून. कारण सर्वात महत्त्वाची म्हणजे कुडाळ हायस्कूलची स्पर्धा. या स्पर्धेत तर वालावल संघाचा खेळ ज्यांनी पाहिला
खरोखरच अतिशय सुंदर खेळ शिस्तबद्ध खेळ वालावल संघाकडून पाहायला मिळाला आणि त्यानंतर या स्पर्धेत अक्षरशः ड्रॉ टाकण्यापासून वालावल संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इतर कुठल्याही संघाने ड्रॉ टाकतानाच कोळसे आणि फोंडापंच कृषी संघ एका गटात ठेवले असते, पण या स्पर्धेत वालावल संघाच्या गटात फोंडापंच कृषी संघ आणि दोन्ही संघ एकमेकांच्या समोर सेमीफायनलमध्ये. बरोबर बाजू 2 दिवसीय मातब्बर संघ आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नावाजलेले संघ आहेत. दुसराही सेमीफायनल निश्चितच आतापर्यंत पाहायला मिळेल. दरम्यान तिसरी लढाई तिसरी लढाई 3 नंबरचा खेळाडू बॅट होता मैदानाच्या बाहेर. एक गोल सावंतवाडी संघाला एका गोलाची गुणाफलक 2 विरुद्ध 3 फटरेड दुवारडारे आणि यामध्ये पुन्हा एकदा मयूर नाईक सेववर. निश्चितच या स्पर्धेचा दर्जा पाहून दरम्यान तिसरी चढाई आणि गुण मिळवण्याची खून करतोय तो मयूर. दुनिया पंच काय निर्णय देत आहेत आणि एक गुण घेऊन आपल्या मैदानात परत करतो मयूर. बाजूला या स्पर्धेचा दर्जा पाहून आपण खेळाडूंबद्दल बोलतच असतो नेहमी, परंतु ज्यावेळी स्पर्धा यशस्वी करायची असते त्यावेळी तेवढंच खेळाडूंबरोबर आयोजनाबरोबर चांगली पंचगिरी सामनाधिकाऱ्यांची चांगली पंचगिरी चांगली होणे फार महत्त्वाचं असतं. आणि या स्पर्धेचा दर्जा पाहून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनने उत्तम पंच या स्पर्धेवर नियुक्त केलेले आहेत. यामध्ये सागर पांडू, वैभव तोंडकर, किशोर पताडे, अप्पा मुंज, जयेश परब, मधुकर पाटील, तुकाराम रेडकर, सी ए नाईक, वैभव तोंडकर असे मातब्बर असे पंच या स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. आणि आतापर्यंत मी पाहिलं एक सुरेख पंचगिरी आपल्याला स्पर्धेला पाहायला मिळते आहे. आपा मुंज सुद्धा या स्पर्धेत पंचगिरी करतात. अतिशय सुंदर खरोखरच पंचगिरीचा स्तर खूप उंचावलेला आहे संपूर्ण स्पर्धेत आणि आयोजन तर अतिशय सुंदर. आणि प्रीतम लक्ष्मीनारायण वालावल संघाचं एका खेळाडूचं कौतुक संपूर्ण जिल्ह्यात होतं आणि या खेळाडूचं कौतुक खेळापेक्षाही दुसऱ्या गोष्टीसाठी होतं. मैदानावर ज्या लाईन आहेत या पूर्ण लाईन कोणतीही दोरी न होता कोणतीही खुणा न बघता एका रेषेत मारण्याचे कला ज्याने आत्मसात केले. तर लक्ष्मीनारायण वालावल संघाचा गुणवान खेळाडू अर्थातच योगेश भाडी, त्याचं कौतुक लाईनमॅनसाठी खूप ठिकाणी केलं जातं. आणि मला आठवतं CM चषक फायनल ओरसच्या मैदानावर आणि त्या रात्री त्या स्पर्धेत उत्कृष्ट लाईनमॅन म्हणून त्याला 1,500 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालं होतं. मी पाहिलेला पहिला लाईनमॅन ज्याला एवढं मोठं बक्षीस तब्बल 1,500 रुपयांचं बक्षीस लाईनमॅन म्हणून त्याला मिळालं असा योगेश वालावलचा पुत्र आहे. आणि तो योगेश ज्याने बाजारपेठच्या स्पर्धेत गुणवान खेळाडूचं पारितोषिक उत्कृष्ट पकड मला वाटतं पकडीचं पारितोषिक बाजारपेठ चषकात ज्याने लक्ष्मीनारायण वालावल संघाला मिळवून दिलं. अगदी योग्य माहिती बादलची सांगितली आहे. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याच्यातून आपण भावी खेळाडू म्हणून वालावल संघाची आपण एक त्याच्याकडे आपण पाहतोय. असा योगेश गाडी एक गुणवान खेळाडू आहे. बादल या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य हे 7वे वर्ष आहे आणि 7 वर्ष तो आमच्या बरोबर या स्पर्धेचा साक्षीदार आहे. या वर्षी आपण एक नवीन प्रयोग करतो. ही स्पर्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लाईव्ह दाखवतो आहे आणि एक नवा उपक्रम आम्ही यावर्षी इथे प्रस्थापित केलेला आहे. प्रीतम या उपक्रमाचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 185 देशात कबड्डी जाते आणि कबड्डीच्या प्रसारात सुद्धा याचा खूप उपयोग होईल. आपले जवळचे मित्र उत्कृष्ट क्रिकेटपटू शेखर परब स्पर्धा लाईव्ह करतात. शेखर परब खूप आभारी आहोत. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमच्या या नव्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. 185 देशात कबड्डी पाहिली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कधी या स्पर्धेत खेळणारे संघ आठवण येईल वालावलच्या संघात आपण कसं खेळलो हे पाहावं तर अगदी सोपं आहे. यूट्यूबवर जाऊन आपण कुठलाही सामना पाहू शकता आणि शेखर परब याचं वैशिष्ट्य अपलोड करताना ते सुंदर चढाई म्हणायला गौरव गावकरची
मोठा भेट घेऊन आपल्या मैदानात परततोय तो गौरव गावकर. आपल्या नावाला साधेशी हे गौरव गावकर करतोय. मागच्या सामन्यामध्ये सिद्धूपुत्र कोळशी संघाबरोबर एक अत्यंत महत्वाच्या क्षणी उत्कृष्ट चढाई करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला आणि एक धक्कादायक रिझल्ट इथे आपल्याला पाहायला मिळाला. तोच गौरव गावकर आज पुन्हा एकदा मैदानावर आपल्या चढाईने समोरच्या संघाला ऑल आउट करतोय. बदल खरोखरच या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. थोडीशी माहिती गौरवबद्दल मी काढली होती. त्यानुसार ठाणे मुंबईपर्यंत खेळलेला हा आपल्या सिंधुदुर्गचा सुपुत्र तोच अनुभव या ठिकाणी मातीच्या मैदानावर पुन्हा एकदा सिद्ध करताना दिसतोय. मयूर सांगतो ज्या मयूरने यापूर्वीच्या सर्व सामन्यात अतिशय चौथी कामगिरी केली आपल्या संघासाठी. पण मयूर कदाचित थोडीशी दमछाक होते. मयूरची या सामन्यात त्याचा एक संघासाठी महत्त्वाचा खेळाडू टिकतोय, गौरवला टिकतोय आणि गौरवला टिकल्यानंतर मात्र नक्कीच आत्मविश्वास दुणावलेला असेल शिवभवानी सावंतवाडी संघाचा. वसीम शेख थोडंसं टॅकलिंगवर आता जास्त भर देताना दिसेल, कारण वसीमला माहिती आहे गौरव बाहेर गेला याचा अर्थ आपण ऑल आउट देण्याचा विचार तरी करू शकतो गुरुपूर संघावर. सावंतवाडीच्या दृष्टिकोनातून हा विकअप कॉल असू शकतो सावंतवाडीसाठी, कारण महत्वाचा खेळाडू बाहेर आहे. एक आता करूया काय होते पुढे, परंतु एक सुंदर स्ट्रॅटर्जी आपल्याला बनवावी लागेल सावंतवाडीसाठी आणि ही स्ट्रॅटर्जी बनवण्यासाठी उत्तम खेळाडू त्या संघामध्ये आहे जो वसीम शेख गेली कित्येक वर्ष सिंधुदुर्गाचं प्रतिनिधित्व करतोय. एक अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपला संघ बांधणी करून संघाची वाटचाल चालू आहे. मयूर पुन्हा एकदा आपल्या संघाला पॉईंट मिळवून देतोय. मयूर ज्याचं कौतुक केलं होतं समालोचन कक्षातून त्या मयूरने केलेली कमाल. आज पिंगोळी संघ अतिशय सुंदर कामगिरी करतोय, घोडीपूर पिंगोळी संघ, आणि त्यामुळेच मैदानावर एक उत्साहाची लकीर आहे. सेमीफायनलमध्ये घोडीपूर पिंगोळी संघ बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचतोय. नक्कीच अपेक्षा वाढल्या असतील सर्व संघाकडून. दरम्यान उजवा कोपरा गिफ्ट करतोय म्हणून जणू काही पॉईंट देण्याच्याच तयारीत होता. मध्यंतर होतं, मध्यंतरापर्यंत मध्यंतरापर्यंत सामना थांबतो. मध्यंतरापर्यंत गुणफलकावर आपण गेलो तर 13-6 तब्बल 7 गुणांची आघाडी घेऊन गुडीपूर पिंगोळी संघ खेळतो. बाबाला गुडीपूर संघाबद्दल सांगायचं म्हणजे हे मैदान गुडीपूरसाठी फार महत्वाचं आणि लकी आहे, कारण मागचा जो तालुका स्तरीय सीएम चषक झाला त्याही सीएम चषकामध्ये उत्कृष्ट कामगिरी या गुडीपूर संघाने केलेली होती. त्याच्या वर्षी जो मागचा स्पर्धा झाली लक्ष्मीनारायण चषक, त्याही स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ या संघाने केलेला आहे. दरम्यान मध्यंतरानंतर आपल्याला सुरू होते 11 नंबर जर्सी घातलेला गौरव गावकर पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर पाहतो. मयूर पुन्हा एकदा स्क्रीनवर. हा 2 रेडर मधला रमाकांत कामतेकर डॅश करतोय मैदानाच्या बाहेर. डावा कोपरा होता, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात विजयच्या चपळाईने जातोय, डॅश करतोय मैदानाच्या बाहेर. रेडरचा बाद करतोय मयूरला. मयूर सारखा कसलेला रेडर बाद होतोय
आता मात्र प्रभुत्व येताना दिसतोय पुन्हा एकदा गुढीपूर संघ 14 विरुद्ध 7 गुणफलक तब्बल 7 गुणांची आघाडी आणि गौरव सावकर अतिशय सुंदर कामगिरी आज गुढीपूर संघासाठी. वन मॅन आर्मी म्हणजे काय असतं आज गौरवचा खेळ बघून लक्षात येत आहे. एखादी सामना ठरवतोय. अर्थातच अशा मोठ्या स्पर्धेत अजून एक रिलीव्हर रेडर्सची गरज असते. 9 नंबरचा हा छोटासा नवा खेळाडू रेडसाठी येताना दिसतो. गुणाफलक 14-7. यानंतर दुसरा सेमीफायनल छोटा पंचकृषी विरुद्ध लक्ष्मीनारायण वालावल. बादल 9 नंबर खेळाडूचा सुंदर प्रयत्न होता. काही अंतरामुळे तो नंतर क्रॉस करू शकला नाही तर तो सुंदर प्रयत्न मानावा लागेल. बदल गुढीपूर संघाबद्दल संघ म्हणजे या संघामधून जो महत्वाचा खेळाडू आहे आनंद ठाकूर हा 3 खेळांमध्ये आपल्याला खेळताना दिसत नाही. तरी पण चांगली कामगिरी गुढीपूर संघ करावी लागेल. नवखे खेळाडू आणि थोडासा अनुभव असा मिलाप आता आपल्याला गुढीपूर संघाकडनं पाहायला मिळतोय आणि हा सुंदर असा मिलाप विजयाच्या दृष्टीने पुढे चालताना आपण बघतोय. रमाकांत ठाकूरची निश्चितच उणीव या संघाला जाणवत असेल परंतु त्याचा काहीसा फरक जाणवत नाहीये. एक गुणवान खेळाडू आहे रमाकांत ठाकूर. आज इन 7 नाहीये पण मात्र आनंद ठाकूर बद्दल आपण बोलत होतो. संघाचा ब्रेन म्हणून ज्याला ओळखलं जातं. अतिशय गुणवान खेळाडू आहे. आज कदाचित थोडासा जखमी असल्यामुळे प्लेइंग 7 मध्ये नाहीये पण आनंद अनुभव उपयोगाला येतोय गुढीपूर संघासाठी. मैदानाच्या बाहेर असून सुद्धा तो मैदानातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करतोय. गुणफलक 14 विरुद्ध 8 जवळपास 6 गुणांची आघाडी. आणि यानंतर स्पर्धेतील सर्वात मोठा सामना असा सामना असेल जो सामना महांतिम सामना बघून म्हणून प्रेक्षकांना बघायला आवडला असता. कोंडा पंचकृषी विरुद्ध लक्ष्मीनारायण वालावल आणि सर्व वालावलवासीय नेरूरवासीय पंचकृषी वासीय ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. युट्यूबवर जे प्रेक्षक हा सामना लाईव्ह बघतायत त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. सर्वांना पुन्हा एकदा हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. सामना सुरुवात होतोय. बजर वाजतो थर्ड रेडचा. अर्थातच अभिषेक गोसावी उजवा कोपऱ्याचा कमाल करतोय. अभिजित गोसावी आणि सिग्नेचर अभिजितची हेअरस्टाईल आणि दाढी सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. जर गुढीपूर सामना जिंकल्यानंतर नक्कीच त्याच्या हेअरस्टाईल बद्दल त्याच्याशी आपण बोलूया. पाटील अभिजित एक खूप चांगला आणि शांत असा खेळाडू आहे. आपण पाहिलं असाल कधीही तो पंचांची म्हणा किंवा खेळताना अजिबात एकदम गलत नाही. दरम्यान तिसरी चढाई 9 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू आपल्या स्क्रीनवर. क्रिकेटच्या मैदानावर एका खेळाडूला बाहुबली नाव दिलं गेलंय. सुमित ढेकणे. भांडूपच्या मैदानावर तेथील प्रेक्षकांनी त्याला बाहुबली नाव दिलं होतं. आणि अभिजितची हेअरस्टाईल बघून अर्थातच कटापची आठवण तर नक्कीच येते. डॅश मैदानाच्या बाहेर बाजूला बरोबर अभिजितला कटापच नावाने कबड्डीमध्ये ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि यात अभिजितला मी नेरूर देवतळी मैदानावर पाहिलाय. अतिशय गुणवान खेळाडू. संपूर्ण स्पर्धा त्याने एकहाती गाजवली होती. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान त्याला दिला होता. अतिशय शांत खेळाडू आहे. अतिशय सुंदर आणि आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे पण स्वभावात खूप मृदुता त्याच्या भरलेली आहे. अभिजित तुझ्याकडे सुद्धा खूप अपेक्षा आहेत सिंधुदुर्ग कबड्डी कडून. गौरव स्क्रीनवर येतोय. एक पॉईंट बघूया मिळवतोय का आपल्या संघाचे. गुणफलक 15 विरुद्ध 9 तब्बल 6 गुणांची आघाडी या रेड पूर्वी तरी पाहायला मिळत आहे. बोनसचा आविर्भाव होता पण पुष्टी नाहीये. बोनसचे खूप कडक नियम आहेत.
खूप कष्ट करावे लागतात आणि अतिशय खराब टॅकल आत्मघाती टॅकल द्यायला म्हटलं जातं. बदल गरजच नाही आहे. 6 गुणांची आघाडी आहे आणि आघाडी आता प्रथम 4 पॉईंटवर आली. निश्चितच 2 गुण आता गेले तर 4 पॉईंटवर आलेली आघाडी आणि या ठिकाणी गौरव गावकरची पकड होते आणि आता मात्र गौरव गावकरची पकड झाल्यानंतर गुडीपूर संघात थोडीशी चलबिचल होते. शेवटची 5 मिनिटं आणि 17-12 असं गुणफलक बदल. शिवभवानी संघाचा हुकमी एका स्क्रीनवर येतोय रेडसाठी आणि 1 पॉईंट आपल्या संघाला. हा एस्केप करत होती, सुंदर एस्केप. अक्षरशः पुढच्या दाराने घुसला आणि मागच्या दाराने बाहेर पडला. पूर्ण अंगण ज्याने कव्हर केलं. घरातली एकही खोली ज्याने फिरायची शिल्लक ठेवली नाही या रेडमध्ये. मयूर नाईक सुंदर आणि 2 पॉईंट. सुनीलची रेड संघाला वापसी करून देतोय. 2 पॉईंट गुरुपूर संघाला. गुणफलक 16 विरुद्ध 11. सुनीलची अतिशय सुंदर रेड बघायला मिळाली. या रेडमध्ये 2 पॉईंट आणि हळूहळू पुन्हा एकदा चांगल्यात रंगत येताना दिसते. आनंद ठाकूर आनंदच्या हृदयाचे वाढले आणि अशा अवस्थेत एक गाणं दुनियादारी चित्रपटाचं गाणं खूप आवडतं गाणं होतं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते डोक्यात. प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका नक्कीच बाजूच्याला ऐकायला जात असेल. एवढी हृदयाची ठोक्यांची क्षमता वाढली, आवाज वाढला असेल. जसा प्रेक्षकांना सगळीकडे पाहायला मिळायला हवं होतं तसा हा सामना रंगतोय. बदल अत्यंत अटाचटीचा होणारा सामना मी निश्चितच सामना सुरू होण्यापूर्वी बसलेलं होतं आणि तुझंही म्हणत येत होतं. तसंच काहीचा सामना वाटत होतं एकतर्फी गुढीदूर हा सामना जिंकेल, परंतु थोडंसं पुन्हा एकदा वसीम कमाल करतं. वापसी करताना दिसत होतं शिवभवानी सावंतवाडी संघ. गुणफलक 15 विरुद्ध 17. फक्त 2 गोल सुपर टॅकल लावला आहे. बदल दरम्यान सोलआउट होतो गुरुपूर संघ आणि 17-19 असा गुणफलक 2 गुणांच्या आघाडीवर शिवभवानी सावंतवाडी बदल. काही मिनिटापूर्वी गुरुपूर संघ निश्चितच या सामन्यावर मजबूत पकड करत होता, परंतु आता काही वेळातच काही क्षणामध्ये शिवभवानी सावंतवाडी संघ वापसी करताना दिसते. पीटर जो ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न केला होता त्या टॅकलमध्ये गरज नसलेल्या टॅकलमध्ये जे 2 पॉईंट गिफ्ट केले त्यानंतर गौरवची पकड झाली आणि तिथेच गुडीपूर संघ बॅकफुटवर गेला. तोच विकअप कॉल म्हणावा लागेल. टर्निंग पॉईंट होता तो सामन्याचा. बघूया तो गौरव पण एकदा स्क्रीनवर आणि आता मात्र गौरवला खूप सावधानगिरी बाळगावी लागेल कारण एकदा टॅकल झालाय आणि गौरवला कसं टॅकल करावं याची क्लुप्ती मला वाटतं वसीमला सापडली. बदल अजूनही 3 मिनिटं आहेत. थोडंसं डोकं शांत करून गुरुपूर संघाला खेळावं लागेल. पण अर्थातच डोकं शांत ठेवून खेळतोय तो वसीमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शांत डोक्याने ज्याचा खेळ चालू आहे. मैदान आणि मैदानाबाहेरचा बझर आणि स्कोरबोर्ड यावर त्याची करडी नजर आहे. काय करावं, कुठच्या खेळाला कोणता रेडर वापरावा, कोणता डिफेंडर कुठच्या टर्नला लावावा याचा सुरेख निर्णय वसीम मैदानावर घेताना दिसतो. बदल अशीच काहीशी ओळख आहे वसीमची. सामन्याच्या शेवटपर्यंत तरी अत्यंत शांत असतो, परंतु त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू असतात. कुठचा चढाई गती कोणती वापरावा, कुठे डिफेंडर उभा करावा आणि आपली कुठे गरज आहे त्या गरजेला अनुसरून तो तिथे खेळत असतो. दरम्यान गौरव गावकर एक गोल घेऊन जातो आणि हे पॉईंट मोठ्याच त्यांनी गौरव आपल्या संघाला मिळवून देतात. शेवटची 2 मिनिटं. यानंतर दुसरा सेमीफायनलसाठी तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय. लक्ष्मीनारायण वालावल कोंडापत्ती प्रतिसंघ दोघांनाही हा तिसरा आणि अंतिम पुकार. दुसऱ्या सेमीफायनलसाठी दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. लक्ष्मीनारायण वालावल कोंडापत्ती प्रति आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. दुसऱ्या सेमीफायनलसाठी पुन्हा एकदा गौरव
या रेडमध्ये खूप काही अवलंबून गौरवने एखादा पॉईंट घेतला तर सामन्यात बरोबरी होऊ शकेल, वापसी होऊ शकेल गुडीपूर संघाची. गौरव स्क्रीनवर नंबर 11. संपूर्ण सामन्याची डिसाइडिंग रेड या रेडवर खूप काही अवलंबून. मयूर नाईक स्क्रीनवर भवानी सावंतवाडी संघाकडे असे गुणफलक आहे. 3 गुणांची आघाडी आहे ती भवानी सावंतवाडी संघाकडे. आज या सामन्यात आणि या संपूर्ण दिवसात मयूरने सुरेख कामगिरी केली, प्रभावित केले. या खेळाडूंनी खास करून त्याच्या एस्केप होत्या, दुसरी एस्केप आणि ट्विस्ट एस्केप. ट्विस्ट म्हणजे शरीराच्या भोवती ज्याने जो घेऊन आपला बचाव केला, अतिशय सुंदर. या स्पर्धेत आतापर्यंत 4 वेळा आपण पाहिलं. पण या सामन्यात गौरवने सुद्धा खूप प्रभावित केले. बऱ्याच कालावधीनंतर गौरव पुन्हा एकदा जुन्या रंगात खेळताना दिसला जिल्हा स्तरावर. अगदी बरोबर गौरवने गुडीपूर संघासाठी आणि मयूरने शिववानी सावंतवाडी संघाची आपल्या कर्णधाराला जसा भरतसात गुण नियोजन देऊन देण्याची जर सवय कधीतरी खेळत घेऊन 3 गुण देऊन आणि सामना जिंकतो शिववानी सावंतवाडी संघ. बाजूला अजून एका उलट मला निश्चितच पाहायला मिळतोय. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये जो निर्णय आहे तो धक्का नाही लागता येतो. सामनावीराचा बहुमान देणार होतो. सामनावीर आणि त्याचबरोबर सर्व पंचांचा सर्व ऑफिशियलचा सन्मान होईल मैदानावर. सर्व पंचांचा मैदानावर सन्मान होतोय. सर्व पंच आपण सर्वांनी मैदानावर यावं
नारायण कबड्डी संघाच्या वतीने आपल्या सर्वांचा सन्मान होतो. दुसऱ्या सेमीफायनलच्या पूर्वी हा सन्मान होईल. सर्व ऑफिशियल, सर्व पंच, किशोर पाताडे, सागर पांगुळ, जयेश परब, आपा मुंज, राजू रेडकर, वैभव कोडुसकर, सी.ए. नाईक, या मधुकर पाटील, सर्व पंचांचा सन्मान होतो. या सामन्याचा सामनावीरचा निर्णय प्रदान होतो. सामनावीर सामनावीरचा बहुमान मयूर नाईक याला प्रदान होतोय. मयूर नाईक अतिशय सुंदर उत्तर आहे. मयूर नाईकच्या काहीपेक्षा सुंदर एस्केप मयूर तुझ्याकडून पाहायला मिळाला. मी विनंती करतो किशोर पाताळे यांना विलास पाटकर यांच्या शुभहस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. विलास पाटकर यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक वितरित करावं. सामनावीर शिवभवानी सावंतवाडी संघाचा मयूर नाईक फायनलमध्ये प्रवेश करतो. शिवभवानी संघ वतील फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय दर्जेदार कामगिरी करणारा गुरुपूर संघ त्याच्यासुद्धा आम्ही गुरुपूर